कोल्हापूरमध्ये जिलेटिनच्या कांड्यांपासून तयार केलेले 4 बॉम्ब पोलिसांना सापडलेत। रिमोटच्या सहाय्याने या बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात येणार होता। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल एमआयडीसी परिसरात लक्ष्मी टेकडीजवळ 4 तरुण जिवंत बॉम्ब घेऊन येणार असल्याची माहिती कागल पोलिसांना 15 दिवसांपूर्वीच मिळाली होती। त्यानुसार कागल पोलिसांनी सापळा रचला होता। काल मध्यरात्री 4 तरुण संशयितरित्या फिरत असल्याचं कागल पोलिसांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे पोलिसांनी या 4 तरुणांची झडती घेतली। त्यावेळी त्यांच्याकडे रिमोटवरून उडवले जाणारे 4 जिवंत बॉम्ब आढळून आले। कागल पोलिसांनी या 4ही तरुणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। अजिंक्य मनोहर भोपळे, अनिकेत शिवाजी पाळी, निलेश बबनराव पाटील आणि अनिल पोपट खरसे अशी या तरुणांची नावे आहेत। 4 बॉम्ब रिमोटवर हे करणारे मिळालेले आहेत। तसेच त्यांच्या बॅगेमध्ये डेटोनेटर, इतर बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, सर्किट किंवा इतर पकड, कात्री, इतर जे वायर या पद्धतीने मिळून आलेले आहे। सदर 4 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांच्याकडे आम्ही कसून चौकशी करत आहोत। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, या चौघांनाही अटक करण्यात आली, यांच्याकडून 4 जिवंत बॉम्ब हस्तगत करण्यात आलेत। काय अधिक माहिती या संदर्भात कळू शकली आहे? या तरुणांनी नेमके बॉम्ब कोणासाठी आणले होते या संदर्भात काही कळू शकलंय का? नक्कीच भूषण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 बॉम्ब सापडल्यामुळे कोल्हापूर पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। त्यांनी कसून असा तपास सुरू केलेला आहे। पण या 4ही मुलांनी हे जे बॉम्ब आहेत ते शिकारीसाठी आणल्याचं सांगितलंय। पण त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्याकडे अधिकची चौकशी सुरू केलेली आहे। त्याचबरोबर या बॉम्बची तीव्रता किती आहे हे पाहण्यासाठी पुण्याच्या पथकाला पाचारण करण्यात आलेलं आहे। पुण्याचं पथक आल्यानंतर त्या बॉम्बची तीव्रता किती आहे हे पाहून त्याच्यानंतर त्या पद्धतीने पुन्हा या ठिकाणी शोध मोहीम राबवली जाणार आहे। हे 4च बॉम्ब आहेत की आणखी बॉम्ब कुठे तयार करून ठेवण्यात आलेले आहेत याचाही शोध पोलीस घेणार आहेत। एकूणच याच्यामध्ये जो एक तरुण अटक केलेला आहे त्याचा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झालेला आहे। त्याच्यामुळं त्याचं एक संपूर्ण ज्ञान त्याच्यामध्ये त्याने टाकलेलं दिसतंय असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हे बॉम्ब कशासाठी आणि कुठे नेत होते नेमकं याचं कारण अद्याप स्पष्ट आहे। त्यामुळं पोलिसांकडून संपूर्ण यंत्रणा सध्या राबवली जाते। नक्कीच, धन्यवाद प्रताप या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय शिकारीसाठी बॉम्ब आणल्याची माहिती या 4ही तरुणांनी दिली आहे। मात्र त्या संदर्भात किती तथ्य आहे हे तपासून पाहतायत पोलीस। सध्या पोलीस अधिक चौकशी या 4ही तरुणांकडे करतायत आणि पुण्याहून बॉम्ब शोधक पथक निघालेलं आहे। त्यांनी या संदर्भात अहवाल दिल्यानंतरच या संदर्भातली अधिक माहिती कागल पोलीस देतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।